आ आ आ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुन्दरमेकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् सच्चिदानन्दरूपाय सदसर्वशक्तिहेतवे नमः शिवाय शम्भाय स्वयं भुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसस्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्री रेणुकगणेशाख्य देवन सिद्धदेशिकं वीरशैव मताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्ति भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की ग्रामदेवत भगवान की तिल्लेश्वर महादेव की श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की तपोरत्न सद्गुरु श्री शिवानंद शिवाचार्य महाराज की बाल तपस्वी गुरु निरंजन शिवाचार्य महाराज की सब शिवाचार्य महाराज की शिवयोगी संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की सब साधु संत महाराज की कुंडलिकावदे हरि विठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सियावर प्रभु रामचंद्र भगवान की बजरंग बली हनुमान की क्रांति सूर्य जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की वीर वैराग्य अंगा महादेवी माता की छत्रपति शिवाजी महाराज की हर हर भारत माता की वंदे मानव धर्माचा विजय असो धर्मानेच विश्वाला शांती मिळते। गौ माता की सरस्वती माता की अपने अपने माता पिता की नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। नमः शिवाय 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 नमः
शिवाय नमः नमः शिवाय 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 हे बोले टाळी वाजवा सर्वांनी बोला नमः शिवाय नमः शिवाय सौराष्ट्र सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुनम् उज्जयिनी महाकालेशम् ओंकारं कमलेश्वरम् नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय परल्यं वैजनाथं च डाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय वाराणस्यस्तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्राक्पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति नमः शिवाय नमः जय भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय 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 नमः पार्वतीपतये शिव हर हर शिव महापुराण भगवान की थोड्या वेळासाठी वारं घालायचं थांबवा आणि एकदा जय जयकार करा पुन्हा वारं घालायचं बसा. नमः पार्वतीपतये शिव हर 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 वा अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवाधिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून मोठेवाडी नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव भगवान तिल्लेश्वर शंभू महादेवासह पावन पुण्यभूमीतील सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु शटस्थल ब्रह्मी 108 श्री गुरु डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु माऊली तथा जन्मदाते आई वडील या दोन्ही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलदेवता श्री वीरभद्रेश्वर महाराज दानम्मा देवी नागनाथ महाराज या तीनही देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून
श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महास्वामीजींच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली तपोरत्न सद्गुरु श्री शिवानंद शिवाचार्य गुरुमाऊली बाल तपस्वी गुरु निरंजन शिवाचार्य गुरुमाऊली सह आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा प्रांतातील सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली सह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून पंढरपूर निवासी पांडुरंग परमात्म्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्री संत ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकाराम महाराजांसह वारकरी संत परंपरेतील सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून समता नायक क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराजे यांना वंदन करून तीर्थक्षेत्र, पुण्यक्षेत्र, शिवक्षेत्र मोठीवाडी या पावन पुण्यभूमीमध्ये आजच्या 7व्या दिवसीय महापर्व काळामध्ये सांगता दिवसीय महापर्व काळामध्ये शिव महापुराण कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मरूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या 7व्या दिवसीय सांगता दिवसीय शिव महापुराण कथेला प्रारंभ करीत असताना चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा संगीतमय शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा शिवक्षेत्र किल्लेश्वर महादेव मंदिर बाहेती यांचा मळा मोठेवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड वर्ष 3रे दिवस 7वा। सर्व शिवभक्तांना या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून शिवकृपेचा अधिकार प्राप्त करून देणारे या शिव महापुराण कथेचे आयोजक तथा यजमान शिवभक्ती परायण श्री बालकिशन जगन्नाथ बाहेती परिवार, त्याचबरोबर या सप्ताहाला उत्साही वातावरण निर्माण करून अगदी नियोजक आयोजक होऊन या सप्ताहामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण करत असलेले या सप्ताह समितीचे सर्व पदाधिकारी शिवभक्त नंदीगण, या सप्ताह समितीला 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगीदान देऊन शिवकृपेचा अधिकार प्राप्त करून घेणारे सर्व देणगीदान देणारे सद्भक्त आजच्या 7व्या दिवसीय विशेष महापर्व काळामध्ये अन्नदान सेवा करून शिव महापुराण ग्रंथ पूजा संपन्न करून महाराजांचा यथोचित सन्मान करून आशीर्वाद प्राप्त करून घेतलेले शिवभक्ती परायण सौ श्री रमेश विश्वनाथ कुंभार परिवार लातूरकर, त्याचबरोबर अन्नदान बनवणारे, अन्नदान वाढणारे, पात्रवाळी लावण्यापासून उचलणाऱ्यापर्यंत सर्व सेवा देणारे सद्भक्त आजच्या पुरणपोळीच्या प्रसादासाठी हा स्वयंपाक बनवण्यासाठी आलेल्या सर्व माता भगिनी या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये काया वाचा मनाने तनमन धनाने सेवा करत असलेले सर्व परिचित अपरिचित सद्भक्त या 7 दिवसीय महापर्व काळामध्ये शिव महापुराण ग्रंथ पूजा करून महाराजांचा यथोचित सन्मान करून 7 दिवस संगीत शिवकथाकार कुमार सागर महाराज लोहारेकर तथा स्वर शिवाणी संगीत संच परिवार यांच्या राहण्याची स्नान पूजा प्रसादाची व्यवस्था केलेले शिवभक्ती परायण अशोक अप्पा, शिवलिंग अप्पा आवटे परिवार या शिव महापुराण कथेसाठी महाराजांना अपेक्षित आहे अगदी त्याही पेक्षा सुंदररित्या
साऊंड सिस्टम प्राप्त करून देत असलेले थोरात साऊंड सिस्टमचे ओनर ऑपरेटिंग करत असलेले शिवभक्ती परायण विष्णुदादा वीर आजच्या 7व्या दिवसीय महापर्व काळामध्ये संगीत शिवकथाकार कुमार सागर महाराज लोहारेकर तथा स्वर शिवाणी संगीत संच परिवार यांच्या दुपारच्या महाप्रसादाची व्यवस्था करून पाद्यपूजा करून महाराजांचा यथोचित सन्मान करून आशीर्वाद प्राप्त करून घेतलेले शिवभक्ती परायण सौ श्री कैलासजी खेत्री परिवार महाराजांना आपल्या घरामध्ये बोलावून पाद्यपूजा करून यथोचित सन्मान करून शिव महापुराण ग्रंथ पूजा करून आशीर्वाद प्राप्त करून घेतलेले शिवभक्ती परायण सौ श्री कल्याण खेत्री परिवार या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये या शिव महापुराण कथेची उत्कृष्ट झाकी व वेशभूषा करत असलेले शिवभक्त परायण शुभराज बापूराव गुरव अंमळनेरकर उद्याच्या काल्याच्या महाप्रसादाचे अन्नदाते शिवभक्ती परायण सौ श्री बालकिशन जगन्नाथ बाहेती परिवार या नाम यज्ञ सोहळ्यामध्ये 13 तारखेला ज्यांनी या शिव महापुराण कथेमध्ये चहा पान प्रसादाची व्यवस्था केली असे शिवभक्ती परायण सौ श्री विष्णू तात्या बा पाष्टे परिवार या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये लाईटची व्यवस्था केलेली सर्व श्री तुकाराम रासवे महादेववीर राम आबा खेत्री माऊली पाष्टे या शिव महापुराण कथेमध्ये या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये नियोजन करत असलेले समस्त युवक व नव तरुण मंडळी मोठेवाडी पाणी सौजन्य देणारे शिवभक्त परायण सौ श्री विष्णू तुकारामजी खेत्री माजी सरपंच मोठेवाडी परिवार या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये अन्नदान बनवणारे आचारी शिव ढालेश्वर केटरर्स ढालेगाव शिवभक्ती परायण नारायण घटमल या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये पत्रिका सौजन्य देणारे पवन सीड्स फर्टिलायझर बस स्टँड समोर पात्री चे ओनर शिवभक्ती परायण गोविंद बालकिशनजी बाहेती परिवार त्याचबरोबर या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये विण्याची सेवा केलेले सद्भक्त भजनाची सेवा केलेले सद्भक्त या मंदिर प्रांगणामध्ये चटई अंथरणाऱ्यापासून उचलणाऱ्यापर्यंत झाडून काढणाऱ्यापासून स्वच्छता दिलेले सर्व सद्भक्त आजच्या विशेष महापर्व काळामध्ये या ठिकाणी संगीत साथ करण्यासाठी 7 दिवस आपली सेवा रुजू केलेले स्वर शिवाणी संगीत संच परिवार गायनाचार्य सिंथ वादक सूरमणी पुरस्कार प्राप्त कथाकार कीर्तनकार आत्मीय बंधू शिवलिंग रामलिंग जळकोटे महाराज साकोळकर कोरस गायनाचार्य तथा तबला वादक तबला सम्राट तबला विशारद आत्मीय बंधू आत्मलिंग गिराम महाराज वाडी वडगावकर प्याडवादक तथा मृदंग वादक मृदंग सम्राट मृदंग महामेरू गोपालजी देशमुख महाराज पाण कणेरगावकर त्याचबरोबर या 7 दिवसीय महापर्व काळामध्ये ज्यांचं नजर चुकीनं परिचित अपरिचितरित्या नाव घ्यायचा राहिला असेल तर तिल्लेश्वर महादेवाला बेल घालतो वाकून राहिलेल्या सर्व सद्भक्तांचं नाव घेतो तिल्लेश्वर महादेवाचा आणि आमच्या सर्व गायन समितीचा मान राखून कुणीही त्या ठिकाणी अंतकरणामध्ये असा भाव निर्माण करू नका। आलेल्या सर्व माता पिता बंधू भगिनींचं आतापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्व सद्भक्तांचं आजच्या 7व्या दिवसीय सांगता दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आपणा सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धन संपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देवो अशी मंगल कामना करून आजच्या 7व्या दिवसीय शिव महापुराण कथेला आपण प्रारंभ करीत आहोत। काल आपण 6व्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये शिव पार्वती यांचा विवाह सोहळा संपन्न केलेला आहे।
या शिवपार्वतीच्या विवाह सोहळ्यानंतर पुढे काय झालं? शिवपार्वतीचा संसार कशा प्रकारे कैलासामध्ये चालू लागला? शिवपुत्र कोणत्या नावाने जन्माला आला आणि त्या शिवपुत्राच्या हातून महाबलाढ्य तारकासुर नावाच्या राक्षसाचा कशा प्रकारे वध झाला, या सर्व कथेचं विस्तृत विवेचन आजच्या 7व्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये आपल्याला श्रवण करायचं आहे. मुलगी हे परक्याचं धन असतं. एक ना एक दिवस मुलीला माहेरातून सासरी जावे लागतं. मुलींच्या जीवनामध्ये एक दुःख असतं. ज्या आई वडिलांनी 18, 19, 20 वर्षापर्यंत काळजाच्या तुकड्याप्रमाणे आपल्याला सांभाळलं, प्रेम केलं, जीव लावला, ते घर, ते आई वडील, भाऊ, अंगण, शेती सगळं काही सोडून एक दिवस या मुलीला सासरी जावं लागतं. हे मुलींच्या जीवनातलं दुःख आहे बरं का. कसं आहे पहा, एखादा मुलगा आहे ज्याचं लग्न झालेलं आहे. आता इथे मी आपल्याला प्रश्न विचारेन, तुमचं लग्न झालंय? झाले? सासरवाडी कुठली आहे? लातूर? मोठ्यानं सांगा, मला थोडं ऐकायला कमी येतं. रवळ का गवळ? हा चला, जे असेल ते गाव. त्या सासरवाडीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त मुक्कामासाठी किती दिवस राहिलात? अंदाजी 4. बस 4 दिवसाच्या वरी का राहिला नाहीत? सासूबाईने व्यवस्था केल्या नाहीत का? चौथ्या दिवशी पुरणपोळी केल्यामुळे यावं लागलं? असं नाही. हे आप्पाच काय, या जगातला प्रत्येक पुरुष, प्रत्येक मुलगा आपलं गाव, आपलं घर सोडून परगावी 4 दिवसाच्या वरी राहू शकत नाही. 4 दिवसानंतर लगेच तो आपल्या गावाकडे परत येतो. त्याचं कारण, त्याचं मन त्याच्या घरामध्ये, आई वडिलांमध्ये, परिवारामध्ये, शेतीबाडीमध्ये, मित्र परिवारामध्ये त्याचं मन रमलेलं आहे. त्याला बाहेरगावी करमत नसतं, लगेच गावाकडे धाव घेतो. पण या मातान माऊलींकडे एकदा पाहून बघा, एकदा विचार करून बघा, या मुलींच्या जीवनातलं दुःख. या मुलींना एक दिवस आई वडील, बहीण भाऊ, अंगण, शेती बाडी, मित्र परिवार सगळं काही सोडून कायमचं आपल्या पतीचा संसार थाटण्यासाठी, पतीचा वंश पुढे नेण्यासाठी कायमचं सगळं सोडून पतीच्या घरी म्हणजे सासरी यावं लागतं. मग या माता माऊलीला तिच्या आई वडिलांची आठवण येत नसेल का? बहीण भावाची आठवण येत नसेल का? मित्र परिवाराची आठवण येत नसेल का? शेतीबाडीची आठवण येत असेल का? नक्की येत असेल. पण ती माता माऊली कधी आपल्या अंतःकरणातलं दुःख दाखवून देत नाही. ती मुलगी आपल्या अंतःकरणातलं दुःख दाखवून देत नाही. तसंच मनाला त्या ठिकाणी घट्ट करून आपल्या पतीचा संसार पुढे नेण्यासाठी या सासरी वास्तव्य करत असते. प्रत्येक पुरुषांचं आद्य कर्तव्य आहे, खरा पुरुषार्थ जीवनामध्ये जर तुम्हाला जपायचा असेल तर पुरुषार्थाचं लक्षण आहे. खरा पुरुष कुणाला म्हणावं? पुरुषो में जो उत्तम है त्याला खरा पुरुष म्हणावं. आणि खरा पुरुष होण्यासाठी पुरुषांच्या जीवनामध्ये 2 गोष्टी ज्ञान रूपानं प्राप्त झाल्या पाहिजे. आई वडिलांची उपासना आणि बायकोची जोपासना करणाराच पुरुष पुरुषामध्ये उत्तम सांगितलेला आहे. पत्नीचं ऐकून आई वडिलांना घराच्या बाहेर काढता कामा नये, हे की नाही? सुनेनं हा विचार करा, आज आपण आपल्या पतीला मुठीमध्ये घेतलं, एका दरवाजाचे 2 दरवाजे केले, सासू सासऱ्यांना घराबाहेर काढलं. उद्या तुमचा मुलगा जन्माला आला, तुमच्या मुलाचा विवाह झाला तर तुम्ही केलेल्या या कर्माचे फळ म्हणून तुम्हाला सुद्धा धक्के मारून घराच्या बाहेर काढलं जाईल. म्हणून घरात जे आपण वागतो तेच आपली लेकरं शिकतात. म्हणून आपण आपल्या आई वडिलांना कदापि घराच्या बाहेर काढता कामा नये. सुनेनं आई सासू सासरे न समजता आई वडील समजून जर त्यांची सेवा केली तर अनेक संकट, दुःख, वादविवाद त्याच ठिकाणी संपत असतात. पण आजकाल मॉडर्न जमान्यातल्या काही मुली जन्माला आल्या, ज्या टीव्ही, सिरियल, मूवीच्या माध्यमातून मॉडर्न झाल्या. त्यांना हम दो हमारे दो, पती, मी आणि लेकर, 1 BHK फ्लॅट मध्ये राहायचंय. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये खाऊन पिऊन बराबर. इकडं आई वडील
किती दुःखात आहेत, किती संकटात आहेत याचा विचार करत नाही. अनेक वेळेला पतीनं पत्नीला समजावून सांगितलं पाहिजे, पत्नीनं पतीला समजावून सांगितलं पाहिजे. अनेक वेळेला असं होतं, पत्नी पतीच्या कानामध्ये सांगते आणि पती लग्न झाल्यानंतर आई वडिलांना घराच्या बाहेर काढतो, है की नाही. जन्म देऊनी आम्ही पोराला, जन्म देऊनी आम्ही पोराला, सुख दुःख कितीतरी साहिल र, साहिल र, साहिल र. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं झालं. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं. जन्म देऊनी आम्ही पोराला, हो जन्म देऊनी आम्ही पोराला, सुख दुःख कितीतरी साहिल र, साहिल र, साहिल र. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं. आमची लाडाची सुनबाई, काय सांगू तिची नवलाई. आमची लाडाची सुनबाई, काय सांगू तिची नवलाई. आमची लाडाची सुनबाई, काय सांगू तिची नवलाई. नवऱ्याच्या कानात सांगे, तुमचे माय बाप पाहिजे नाही. तुमचे माय बाप पाहिजे नाही. तुमचे माय बाप पाहिजे नाही. आमची लाडाची सुनबाई, काय सांगू तिची नवलाई. नवऱ्याच्या कानात सांगे, तुमचे माय बाप पाहिजे नाही. तुझे माय कानात सांगे, तुमचे माय बाप पाहिजे नाही. नवऱ्याच्या कानात सांगे, तुमचे माय बाप पाहिजे नाही. हो जिद्यापणी हे मरण आमचा, हो जिद्यापणी हे मरण आमचा. आम्ही डोळ्याने पाहिलं र, पाहिलं र, पाहिलं. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं. पडक्याच्या परात कसं राहावं, काय खावं आणि काय द्यावं. पडक्याच्या परात कसं राहावं, काय खावं आणि काय द्यावं. या म्हातारपणात आता कुठं कामाला मी जावं. या म्हातारपणात आता कुठं कामाला मी जावं. पडक्याच्या परात कसं राहावं, काय खावं आणि काय द्यावं. या म्हातारपणात आता कुठं कामाला मी जावं. शेतीवाडी घरदार सारा, हो शेतीवाडी घरदार सारा, पोराच्या नावानं लिहिलं र, लिहिलं र, लिहिलं र. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं. नम पार्वती पतये शिव हर हर. बऱ्याच वेळेला आपल्या मुलाचा विवाह झाल्यानंतर
आपल्या पत्नीचं ऐकून, राजा आपल्या राणीचं ऐकून आई वडिलांना घराच्या बाहेर काढतो आणि त्या कर्माची फळं म्हणून उद्या आपलीच लेकरं तुमच्या सोबत सुद्धा अशाच प्रकारचं कृत्य करतात, म्हणून आपण आपल्या घरामध्ये परमार्थिक आध्यात्मिक ज्ञानवान वातावरण निर्माण करणं गरजेचं आहे। पुरुषामध्ये उत्तम तोच पुरुष आहे जो आई वडिलांची उपासना करेल आणि बायकोची जोपासना करेल। हाच पुरुषामध्ये उत्तम मनुष्य सांगितलेला आहे। आता पुरुषामध्ये भाग्यवान पुरुष कोण आहे तर शिव महापुराण कथा सांगते, ज्याच्या दारात गावरान गाय आणि ज्याच्या घरात बाप आणि माय, तोच व्यक्ती या जगाच्या पाठीवर खरा भाग्यवान सांगितलेला आहे। म्हणून घरामध्ये एखादा पाहुणा आला तर वट्ट्यावरती आईबाप हसत असताना दिसलेले पाहिले की तीच त्या घराची श्रीमंती आहे आणि त्या घरातला देव हसला, अशा प्रकारचा आनंद त्या येणाऱ्या पाहुण्या रावळ्यांना होतो। म्हणून खऱ्या अर्थाने मुलींनी, या ठिकाणी मला मान्य आहे मुलींच्या जीवनामध्ये दुःख आहे, मग या मुलींसाठी प्रत्येक पुरुषानं 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये प्राप्त करायच्या आहेत। प्रत्येक पुरुषानं आपल्या पत्नीसाठी 3 प्रकारची जोपासना करायची आहे। नंबर 1, आपल्या पत्नीला कधीच दुःख न देता कधीच आपल्या पत्नीला अपमानित करायचं नाही, शिवीगाळ करायची नाही, टाकून बोलायचं नाही, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट आहे, आपल्या पत्नीवर कधीच हात उचलून तिला मारहाण करायची नाही। ज्या घरामध्ये अशा आवाज येतो त्या घरातून धनरूपी लक्ष्मी अन्नपूर्णा माता निघून जाते, घरात वास्तु दोष निर्माण होतात, कलह निर्माण होतात, दरिद्रता त्या घरात यायला सुरुवात होते। मग धनरूपी लक्ष्मीला प्रसन्न करण्या अगोदर आपली पत्नी रूपी, धर्म पत्नी रूपी लक्ष्मी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सांभाळा, तिला आनंदी ठेवा। धनरूपी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आल्याशिवाय राहणार नाही। दुसरी गोष्ट आहे, पत्नीवर कधी हात उचलू नका, मारझोड करू नका। आणि तिसरी गोष्ट आहे, आई वडिलांच्या नंतर पती हे त्या पत्नीचं सर्वस्व असतं, म्हणून आज नाही तरी उद्या आपल्या पत्नीचे लहान सहान हट्ट पुरवत चला, हे पतीचं आद्य कर्तव्य आहे। जर कधी पत्नीनं, बुवाजी, कधी पत्नीनं 1 तोळा सोनं घ्यायला लावलं तर आपण असं नाही म्हणलं पाहिजे, सोनं महागलंय थोडं उतरू दे, भाव उतरू दे, असं नाही म्हणलं पाहिजे। त्या बिकटीच्या काळामध्ये सुद्धा पत्नीने 1 तोळा सोनं घ्यायला लावलं तर तुम्ही कष्ट करून आज नाही तरी उद्या 4 तोळे सोनं घ्यायचं। किती? 4 तोळे सोनं घ्यायचं। याचा उपयोग तुमच्यासाठीच होणार आहे। महाराज असं का म्हणतायत, लक्षपूर्वक ऐका। ज्यावेळेस तुम्ही तुमच्या पत्नीला 4 तोळे सोनं घ्याल आणि ज्यावेळेस तुमच्यावर वाईट वेळ येईल, ज्यावेळेस तुम्ही दुःखामध्ये संकटामध्ये असता, त्यावेळेस तुमचे पाहुणे रावळे आप्तेष्ट नातेवाईक तुमच्यापासून दूर जातात, पण तुमची धर्मपत्नी म्हणते माझा नवरा माझ्यासाठी सोनं आहे, हे घ्या पतिदेवा, तुम्ही आणलेलं हे 4 तोळं सोनं घ्या, हे गहाण ठेवा आणि तुम्ही त्या संकटातून मुक्त व्हा, म्हणणारी ही माझी माता माऊली आहे। म्हणून हिच्यासाठी तुम्ही हट्ट पुरवणं गरजेचं आहे। तुम्ही अनुभवलंय, कुणी भाऊ भावाचा राहिला नाही, कुणी आपला मित्र आपला राहिला नाही, पण संकट काळामध्ये मंगळसूत्र सुद्धा गहाण ठेवायला मागे पुढे बघत नाही, ही आपली धर्मपत्नी असते, कारण धर्मपत्नीला तिचा पतीच सोनं असतो। म्हणून पत्नीचं हट्ट पुरवत चला। म्हणून या ठिकाणी शिव महापुराण कथा सांगते, सोन्यासारखा पती आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झाला, सोन्यासारखी पत्नी आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली, तिचा सांभाळ तुम्ही करा, ही शिव महापुराण कथा सांगते। मुलगी हे परक्याचं धन आहे। पार्वती माता आणि भगवान शिवाचा विवाह सोहळा संपन्न झाला। हिमालयाच्या नगरीमध्ये वराड मुक्कामासाठी राहिलं 6 महिने। आपल्या लग्नामध्ये देवांच्या लग्नामध्ये फरक आहे। आपले लग्न सकाळी डामडुम, दुपारी चामचुम, संध्याकाळी सामसूम। देवांची लग्न झाल्यानंतर अनेक वर्ष वराड हे त्याच ठिकाणी राहायचं जिथं लग्न झालेलं आहे। हिमालयामध्ये सारीपाटाचा खेळ खेळण्यात आला, पान सुपारीचा खेळ खेळण्यात आला,
अनेक दिवस आनंददायी वातावरण होतं, पण 6 महिन्यानंतर पार्वतीच्या पाठवणीची वेळ आली. त्यावेळेस पार्वतीची आई मेणावती राणी आपली धर्मपत्नी पार्वती मातेला, आपली मुलगी जी आहे ती पार्वती मातेला हिमालयाची धर्मपत्नी उपदेश करू लागलेली आहे. बाळा, आता तू सासरी जाणार आहे नांदाला. आजपर्यंत तू कुठं होती? माहेरात होती. आता उद्यापासून तुला सासरी वास्तव्य करायचंय. आता थोडं तुझं जीवन जगण्याची कला तुला बदलावी लागेल. माहेरात असताना तू सकाळी 10-11 वाजेपर्यंत झोपून राहायचीस, पण सासरी असं नाही चालणार. तुला उद्यापासून पहाटे लवकर उठावं लागेल, तुझं स्वतःचं आवरून घ्यावं लागेल आणि मग नंतर तुला प्रसाद घ्यावा लागेल. सासरी असं झोपता येतं का निवांत? नाही, सकाळी उठावं लागतं, सगळं आवरावं लागतं आपल्याला. बाळा, महादेव हे तुझे पती आहेत आणि ते साधारण नाही, जगाचे अधिपती देवादेव महादेव आहेत. अशा महादेवांना तू कधीच उलट बोलू नको, त्यांचा अवमान करू नको. त्यांचा शब्द म्हणजे लक्ष्मण रेखा म्हणून त्याचं तू पालन कर. तुला जीवनामध्ये कधी दुःख होणार नाही. जी पत्नी पतीचा शब्द मोडते तिथं रामायण घडल्याशिवाय राहत नाही. सीता मातेनं लक्ष्मण रेखा ओलांडली म्हणून रामायण झालं. सीता मातेनं जर पतीचा शब्द ओलांडला नसता तर पुढे रामायण घडलं नसतं. म्हणून पतीचा कधी अपमान करू नका, टाकून बोलू नका. अन्यथा जी पत्नी आपल्या पतीचा अपमान करते, टाकून बोलते, अवमान करते, त्या पत्नीचा पुढचा जन्म पालीचा होतो. बसा भिंतीला चिपकून. हळूच विचारेन तुम्हाला. या ठिकाणी सगळ्यात जास्त पालीला कोण घाबरतं? तुम्हीच ना. याचा अर्थ काय माहितीये की नाही? हा, कळालं तुम्हाला. आजपर्यंत बोललेलं आजच तिल्लेश्वर महादेवाच्या चरणावर समर्पित करा आणि पती हा महादेव म्हणून त्यांची सेवा करा. पतीला, मी काय म्हणतोय, व्यसनी पतीला, तापट पतीला, दुराचारी पतीला बदलण्यापेक्षा भक्ती करून पतीची मती बदलणारी पत्नी जीवनामध्ये कधीच दुखी होणार नाही. म्हणून पती कधीच बदलायचा नसतो, पतीची मती बदलायची असते. ती ताकद एका पत्नीमध्ये, एका स्त्रीमध्ये भगवंताने प्राप्त करून दिलेली आहे. कारण तुम्ही आदिमाया शक्ती आहेत. ज्यावेळेस आदिमाया शक्ती महालक्ष्मी सरस्वती या रूपाने आपल्या पतीला समजावते, तोपर्यंत पतीनं समजून घ्या, ज्या दिवशी ही आदिमाया शक्ती महिषासुर मर्दिनी झाली की नाही, त्यावेळेस आपलं घर थरथर थरथर कापल्याशिवाय राहणार नाही. घरातली लक्ष्मी निघून गेल्याशिवाय राहणार नाही. घरात दरिद्रता आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पत्नीला लक्ष्मीच्या रूपानं त्या ठिकाणी सांभाळ करा. बाळा, तुझ्या पतीचा कधी अपमान करू नको. देवादिदेव महादेवाने एखादा शब्द तुला बोलला तर उलट बोलू नको. मौन राहा. मौन राहिल्यानंतर बरेच भांडण जाग्याला थांबतात. बाळा, जर कैलासामध्ये कोणी पाहुणा रावळा आला तर त्यांचं तू अतिथी देवो भव म्हणून स्वागत कर. नाक मोडू नको. पाहुण्यांचं स्वागत करणं म्हणजे देवांची सेवा केल्याचं पुण्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतं. बाळा, कारण नसताना, कुठलं काम नसताना शेजारच्या वट्यावर, शेजारच्या घरात जाऊन बसू नको. कारण तिथूनच भांडणाला सुरुवात होते. तुझी सासू अशी, माझी सून तशी, तुझा पती असा, माझा पती तसा, तुझ्या पतीनं एवढं तोळं आणलं, माझ्या पतीनं एवढं तोळं आणलं. नको ते भांडण, नको ते गैरसमज मनामध्ये येतात आणि आपला प्रपंच उद्ध्वस्त व्हायला सुरुवात होतो. म्हणून बाळा, काम नसताना, कारण नसताना तू वेद अध्ययन कर, महादेवाची सेवा कर. कुठेही जाऊन चर्चा करत बसू नको. बाळा, महादेव हे देवांचे देव आहेत. महादेव सतत ध्यानमग्न अवस्थेमध्ये असतात. ध्यानमग्न अवस्थेमध्ये असलेल्या महादेवाला कधी डिस्टर्ब करायचं नाही. ओ महादेवा तेल घेऊन या, ओ महादेवा साखर घेऊन या, असं काम नाही सांगायचं. ज्यावेळेस ते तपश्चर्येतून फ्री राहतील त्याच वेळेस महादेवांना काम सांगायचं. अन्यथा महादेवांची तपश्चर्या मोडायचं नाही. असं अनेक उपदेश या ठिकाणी मेना राणीनं आपल्या मुलीला म्हणजेच
पार्वती मातेला उपदेश केलेले आहेत आणि शेवटचा उपदेश केलेला आहे, तुझा जन्म माहेरात मृत्यू सासरी. काही केल्या ऍडजस्टमेंट करायचं, घरानं अजिबात माझ्याकडे घालायचं नाही. जे बी काही असेल ते ऍडजस्टमेंट करून नांदून दाखवायचं. जर तू काही डिवोर्स घेण्याचा, तलाक घेण्याचा विचार केला तर माझ्यासह कैलासाचं नाव जाईल आणि हिमालय पर्वताचंही नाव जाईल. डिवोर्स घेणं म्हणजे हे काय सोपं काम नाही. डिवोर्स घेणं म्हणजे दोन्ही घराचं नाव बदनाम होण्याचं लक्षण आहे. म्हणून कधीच कोर्टापर्यंत आपल्या घरातलं प्रकरण नेऊ नका. ऍडजस्टमेंट करा. पती पत्नी मध्ये प्रेम, विश्वास, जिव्हाळा निर्माण करा. ऍडजस्टमेंट करून संसार कडेला नेण्यासाठी प्रयत्न करा. कधीही पंचायतीमध्ये जरी ही गोष्ट आली तर तोडायचं बोलू नका, जोडायचंच बोला. हे की नाही? माणूस जोडल्याशिवाय कळत नाही आणि टरबूज कापल्याशिवाय कळत नाही, असे एखाद्याची म्हण आहे. आणि म्हणून या ठिकाणी पार्वती मातेला उपदेश सांगत असताना आईनं सांगितलं, डिवोर्स तलाकच्या भानगडीत अजिबात पडायचं नाही. जर कोर्टात हे वाद गेला, कोर्टात भांडण गेलं तर काय होतं? दोन्ही घरचं नाव बदनाम होतं. एक मुलगी कोर्टामध्ये डिवोर्स मागण्यासाठी जज साहेबाच्या समोर उभारलेली आहे. जज साहेब म्हणू लागले, बाळा मी तुझ्या वडिलांसारखा आहे, तुझ्या बापासारखा आहे, म्हणून सांगतोय डिवोर्स तलाक घेऊ नको, नांदायला जा. काहीही असो ऍडजस्टमेंट करून संसार करणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. पती पत्नी मधले वादविवाद तुम्ही चार भिंतीमध्ये मिटवा, प्रेमानं राहा. बापासारखं सांगतोय. नाही नाही जज साहेब मला नांदायचं नाही, डिवोर्स द्या. जज साहेब म्हणू लागली, बाळा आज मी तुला डिवोर्स दिला, तू माहेरात जाऊन घरी बसशील, पण माहेरातले जे लोक आहे ना नको ते चर्चा करतील. काय मुलीनं असं वाईट कृत्य केलं असेल, काय मुलीनं असं वाईट वागलं असेल की सासरच्यांनी सोडून दिलं, माहेरात आणून बसली, माहेरात येऊन बसली. नको ते आई वडिलांच्या कुळाला, संस्काराला डाग लागतात. त्याच्यामुळं तू विचार कर, आणखी वेळ आहे, डिवोर्स घेऊ नये. मुलीनं सांगितलं, जज साहेब एखाद्याला कारल्याची भाजी आवडतच नसेल तर ती का खावी? मुलीनं जज साहेबाला प्रश्न केला, एखाद्याला कारल्याची कडू भाजी आवडतच नसेल तर ती का खावी? जज साहेब त्याच्या पुढचे त्या मुलीला म्हणू लागले, बाळा एखाद्याला कारल्याची भाजी आवडतच नसेल तर ती ताटातच का घ्यावी? ताटात घेण्या अगोदर विचार करायचा ना. ताटात सगळं वाढून घेतले, एक दोन घास खाल्लेत, कडू लागत नाही, चांगलं लागत नाही म्हणून काही जण ताटातलं बाजूला काढून ठेवतात. ते दरिद्रतेचं लक्षण आहे. अन्नपूर्णा मातेचा अपमान आहे. अन्न हे पूर्ण परब्रह्म आहे. घास मोडण्याच्या अगोदर ताटातलं बाजूला काढून ठेवावं, अन्यथा अन्नपूर्णा माता नाराज होते आणि तुम्हाला उपवाशी ठेवल्याशिवाय राहत नाही. म्हणून घास मोडण्याच्या अगोदरच विचार करून निर्णय घ्यायचा. हे अन्नपूर्णा माता आपल्यावर प्रसन्न राहण्याचं लक्षण आहे. मग जज साहेबांनी या मुलीला सांगितलं, बाळा तू नांदायला जा, विचार कर. तू कारल्याची भाजी कडू आहे म्हणते, मग ताटात घेण्या अगोदर विचार करायचा ना. याचा अर्थ आहे ती मुलगी ज्यावेळेस विवाह बंधनामध्ये पडणार होती त्याच्या अगोदर तिनं विचार करायचा की लग्न करायचं होतं की नाही. लग्न करून 1-2 महिने, 4 महिने, वर्षभर नांदून मग म्हणते मला हा संसार आवडत नाही, डिवोर्स घ्यायचाय. असं न करता जो संसार तुला कडू वाटतोय त्या संसाराला कडू करणं की गोड करणं हे एका सुगरणीच्या हातामध्ये असतं. जर सुगरण असेल तर कडू असलेली कारल्याची भाजी सुद्धा गोड बनते, आणि सुगरण जर नसेल ना तर कडू कारलं कडूच बनतं. मग संसार गोड करायचा हे प्रत्येक धर्मपत्नी रूपी लक्ष्मीच्या हातात असतं. तुम्ही लक्ष्मी बनून आपला संसार गोड करा, ऍडजस्टमेंट करा, तरच तुमचा संसार आनंददायी होईल. आणि म्हणून तू नांदायला जा, तुझं कल्याण होईल. त्यावेळेस जज साहेबांनी सांगितलेला शब्द या मुलीच्या कानामध्ये, अंतकरणामध्ये प्राप्त झाला. जज साहेबांनी सांगितलं, कोरोनामध्ये अशा कडू कडू गोष्टीच कामी आल्या. गुळवेल, लिंबाचा पाला, कडू कडू गोष्टीच आपल्याला या
कोरोनामध्ये आजारामध्ये साथ दिल्या म्हणून कडू वाटणारा संसारच आपल्याला शेवटी आनंददायी ठरणार आहे, म्हणून या संसाराला गोड करून तू नांदायला जा. हे ऐकून ती मुलगी डिवोर्स घ्यायचं थांबून नांदायला गेली. पण जीवनामध्ये प्रत्येकाने जोडायच्या गोष्टी बोलाव्या, तोडायच्या गोष्टी बोलू नये असं शिव महापुराण कथा सांगते आहे. पार्वती मातेला अशा अनेक गोष्टींचा उपदेश दिला आणि आता ही पार्वती माता अश्रुनयनाने आपल्या आईचा निरोप घेऊन सासरी निघालेली आहे. डोळ्यातून अश्रूंच्या धारा आहेत. कोणाच्या? पार्वती मातेच्या. कलियुगातल्या मुलीच्या नाहीत. लग्न झाल्या उशीर बाहेर कार लागलेली असते, नवरदेवाच्या अगोदरच नवरी जाऊन बसते. मया राहिली नाही, प्रेम राहिलं नाही, जिव्हाळा राहिला नाही, आहे की नाही. मॉडर्न जमान्यामध्ये वाढणाऱ्या मुली या माया आणि ममतेपासून दूर गेल्या. पार्वती माता मात्र रडू लागल्या, गयावया करू लागल्या. नंदी सजवण्यात आले. नंदीवरती शिव पार्वतीला बसण्यासाठी आसन टाकण्यात आलं. भगवान शिव नंदीवर बसले. पार्वती मातेनं पिता हिमालय राजाला मिठी मारली. धडा 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 रडू लागली. पिता हिमालय राजा, आपली प्यारी परी दिदी ताई आपल्याला सोडून चालली सासरी, याचा दुःख शोक कळा करून धडा धडा रडू लागली. आईच्या गळ्याला मिठी मारली, रडू लागली. 4 पावलं पुढे जाऊ लागली, परत येऊ लागली, मिठी मारू लागली, रडू लागली. बघता बघता काही वेळ निघून गेली आणि आता ही लाडाची लेक सासरी निघालेली आहे. ओ जाते लाडाची लेक आज सासरी, ओ जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. दिली एकुलती एक लेक परक्या घरी, दिली एकुलती एक लेक परक्या घरी. हो जाते, हो जाते, हो जाते, जाते 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 सासरी, लाडाची लेक सासरी, जाते लाडाची लेक सासरी. हसली खेळली वाढली ती माहेरात आणि मैत्रिणी सवे मौज केली दिन रात. मैत्रिणी सवे मौज केली दिन रात, आणि मैत्रिणी सवे मौज केली दिन रात. गेल्या घोड्या इथे अनहोनपणा हो झाला, वाटे पोरीला आज बालपणा आठवला, वाट पोरीला आज बालपणा आठवला, वाट पोरीला आज बालपणा आठवला. किती आनंदाने हो आ हो आ हो, किती आनंदाने वाढली आजवरी. हो जाते लाडाची लेक आज सासरी, लाडाची लेक सासरी, जाते लाडाची लेक सासरी. लाडा नवसाची लेक वाढली मोठी झाली, प्रेम गंगेत इथे सांज सकाळी झाली, प्रेम गंगेत इथे सांज सकाळी नारी, प्रेम गंगेत इथे सांज सकाळी नारी. हो निरोप घेतले पडते त्याच्या पाया, जाते सोडून आज आईची ती वेळी माया, जाते सोडून आज आईची ती वेडी माया, जाते सोडून आज आईची ती वेडी माया. दोन्ही डोळ्यामधून हो आ हो दोन्ही डोळ्यामधून ढाळीते अश्रू सरी. हो जाते, हो जाते, जाते 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 लाडाची लेक आज सासरी, लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी.
सग डोळ्याचा लाडके सावर साडी धाकटे तीर उभे गुंगुन पडत्याची गाडी धाकटे तीर उभे गुंगुन पडत्याची गाडी धाकटे तीर उभे गुंगुन पडत्याची गाडी दुखान नांदगडे सोड तू मोठ्या घरची संगी राहील तुझ्या माया ममता नाहीरची सगळी राहील तुझ्या माया ममता माहेरची सगळी राहील तुझ्या माया ममता माहेरची पतीची सेवा तुझ्या हो पतीची सेवा तुझ्या लिहिली बाळावरी 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 पतीची सेवा तुझ्या सारे गरे घम घम पम पद पद नि धनि सागर रे ग रे नि धनि ग प म ग म रे सा रे ग ग रे ग ग रे ग रे ग रे पतीची सेवा तुझ्या भारावरी हो जाती जाती लाडाची सासरी लाडाची लेकात सासरी लाडाची लेकात सासरी जाती लाडाची लेकात सासरी दिली कुलती एक परक्या घरी जाती लाडाची लेकात सासरी जाती लाडाची लेकात सासरी जाती लाडाची लेकात नम पार्वती पतये शिव हर हर. आज उपवास आहे का कुठला? मग असा आवाज कमी का करताय जसं की 2 दिवस उपवास आहे? प्यार से बोलिए नम पार्वती पतये शिव हर 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 हर. वा, पार्वती मातेची पाठवणी झाली. अश्रुनयनांनी पार्वती माता कैलासामध्ये आल्या. कैलासामध्ये शिव पार्वतीचं स्वागत करण्यात आलं. गायन, नृत्य, प्रसाद या सर्वांची व्यवस्था करण्यात आली. शिव पार्वतीचा संवाद, शिव पार्वतीचा संसार आनंदाने सुरू झाला. ज्या योजनेसाठी सतीनं पार्वती या नावाने दुसरा विवाह केला होता, देवी देवतांनी महादेवांजवळ मागणी केली, महादेवा तुमच्या कुळातून तुमच्या वंशातून एक पुत्र जन्माला यावा. तोच पुत्र महाबलाढ्य तारकासूर नावाचा वध करेल. त्यासाठी तुम्ही आम्हाला वरदान द्या. महादेवाने वरदान दिलं. शिव पार्वतीच्या कुळामध्ये पोटी कार्तिकेय नावाचा सुंदर पुत्र जन्माला आला. बोलो कार्तिकेय भगवान की. पाळण्यामध्ये कार्तिकेय अगदी तेजपुंज शिवावतार दिसू लागलेला आहे. शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे कार्तिकेय लहानाचे मोठे झाले. भगवान शिवानी अभिषेक करून दिव्य शक्ती पाशुपत नावाचं अस्त्र प्रदान केलं. कार्तिक स्वामींना आज्ञा केली, स्वर्गावर विजय प्राप्त करून सिंहासनावर बसलेल्या महाबलाढ्य तारकासूर नावाच्या राक्षसाचा तुम्ही युद्धाच्या बळावर वध करा. देवी देवता ऋषी मुनींना या त्रासातून मुक्त करा अशी आज्ञा महादेवांनी कार्तिक स्वामींना दिली. कार्तिक स्वामी मोरावरती आरूढ होऊन वीरभद्रेश्वर महाराजांना सोबत घेऊन, शिवगण नंदीगणांना सोबत घेऊन या स्वर्गामध्ये आलेले आहेत. स्वर्गामध्ये तारकासुराच्या समोर युद्धाची हाक पुकारली. तारकासूर मोठमोठ्याने हसू लागले. एवढासा कार्तिकेय माझा वध करणार, पण त्याला माहीत नव्हतं की हा कार्तिकेय शिवपुत्र आहे आणि शिवपुत्राच्या हातूनच माझा मृत्यू होईल असं वरदान ब्रह्मदेवाने दिलेलं होतं.
हे तो विसरून गेला होता. हसत हसत युद्धासाठी सामोरे गेला. हजारो वर्ष युद्ध सुरू राहिलं. युद्धामध्ये या तारकासुराचा पराजय झाला. आपल्या पाशुपत नावाच्या शस्त्राणी अस्त्राणी कार्तिक स्वामींनी या तारकासूर नावाच्या महाबलाढ्य राक्षसाचं धडापासून मुंडकं वेगळं केलं. या तारकासुराला ठार केलं. तारकासुराचा मृत्यू झाला. सर्व देवी देवता तारकासुराच्या भयातून मुक्त झाले आणि कार्तिक स्वामींचा जय जयकार सुरू झाला. भगवान शिवाच्या नामाचा जय जयकार सुरू झाला. सर्वजण मिळून कैलासात आले. महादेवांना साष्टांग नमस्कार घातला. कार्तिक स्वामींवरती उच्च रुद्राभिषेक संपन्न करून कार्तिक स्वामींचा आदर सत्कार करण्यात आला. देवी देवतांनी भगवान शिवाचं कार्तिक स्वामींचं तोंड भरून कौतुक केलं. इथपर्यंत पार्वती खंडाच्या कथा आहेत. आता याच्या पुढे असं काय झालं जेणेकरून श्री गणेशाला जन्म घ्यावा लागला. श्री गणेशाचा अवतार कोणाच्या पोटी झाला, कशासाठी झाला? मग या गणेश खंडामध्ये कोणत्या कोणत्या भक्तांनी महादेवाची आराधना केली, भक्ती केली आणि असं कैलासामध्ये महादेव आणि पार्वतींनी काय पैंज लावली, ज्या पैंजेमध्ये श्री गणेशाचा विजय झाला. श्री गणेशाचा एक नाही दोन बायका बरोबर विवाह झाला. रिद्धी सिद्धी या पत्नी बरोबर विवाह झाला आणि श्री गणेशाला जगामध्ये पहिला मान कशा प्रकारे आणि कशासाठी मिळाला या कथा वाचून जगून राहिलो. योगायोग आला तर पुढील 2027 या शिव महापुराण कथेमध्ये श्री गणेश खंड या कथा आपण श्रवण करूया अशा प्रकारची मंगल कामना करतो आहे. पार्वती खंडामध्ये आपण या वर्षी या शिव महापुराण कथेचं विस्तृत विवेचन श्रवण केलेलं आहोत. या शिव महापुराण कथा आतापर्यंत तुम्ही ऐकला आहात. या ऐकलेल्या कथा या कानानं ऐकून त्या कानानं सोडून देऊ नका. याचं कृतीमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. माझ्या आईंनो, माझ्या बापांनो विनंती करेन, सोन्यासारखा पती, सोन्यासारखी पत्नी असताना आपला पती आपली पत्नी सोडून परपुरुषाचा, परस्त्रीचा मनामध्ये विचार आणू नका. गरुड पुराणामध्ये महायातना आणि महा नरक यातना तुम्हाला भोगाव्या लागणार आहेत. एक वचनी एक पत्नी, एक वचनी एक पती रहा. मिळालेला एक जन्म आहे. जन्म हा अखेरचा आहे. मरताना लोकांनी चांगलं म्हणावं, चांगलं म्हणूनच मरावं. आत्म्याला शांती मिळावी. आत्मा इकडं तिकडं भटकत फिरता कामा नये. अशा प्रकारचं कर्म आपल्या जीवनामध्ये असावं. या शिव महापुराण कथेमध्ये तुम्ही किती पूजा आणि किती व्रत केले याच्यापेक्षा तुमच्या प्रपंचामध्ये तुम्ही किती एकनिष्ठ राहिलात, किती तुमच्या पतीचा मान सन्मान ठेवलात, किती तुमच्या पत्नीचा मान सन्मान ठेवलात आणि किती पती पत्नीमध्ये प्रेम निर्माण झालं, जिव्हाळा निर्माण झाला, विश्वास निर्माण झालं. एक वचनी एक पत्नी राहिले, एक वचनी एक पती राहिले, हे जास्त महत्वाचं आहे. पूजा कमी केल्या तरी चालतील पण प्रपंचामध्ये कर्म चांगले असणं गरजेचं आहे. माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकू नका. हे खोटं प्रेम दिखाव्यासाठी आहे. या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकून आपल्या स्वतःला नरक यातनेमध्ये घेऊन जाऊ नका. आपल्या आई वडिलांना नरकामध्ये पाठवू नका. आपल्या कुळाचं, आपल्या धर्माचं, आपल्या आई वडिलांच्या संस्काराचं नाव अशा बदनामीने घालवू नका. एक जर घरामध्ये चूक झाली तर तुमच्या 10 पिढ्याला त्याचं भोग भोगावं लागतं. म्हणून माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, चांगलं शिक्षण शिका. अशा या खोट्या प्रेमाच्या, अशा या खोट्या वासनेच्या आहारी जाऊन तुमचं जीवन विरुद्ध दिशेने घालवू नका. माझी बहीण, माझा भाऊ अगदी 10वी पर्यंत चांगल्या टक्केवारीनं पास होत होता, पण 11वी 12वी मध्ये गेल्यानंतर असं काय झालं की टक्केवारी कमी होत गेली? त्याच्या पाठीमागचं कारण आहे या टीव्हीनं, या मोबाईलनं, या प्रेमाच्या दिशाभूल मार्गामध्ये आम्हाला नेलं, अभ्यासापासून अलिप्त केलं, आई वडिलांच्या संस्कारापासून अलिप्त केलं आणि आपण या शाळेतल्या टक्केवारीनं कमी पडू लागलो. आपणच त्याला कारणीभूत आहोत. यावरती विचार करा. हे जेवढं दिसतंय ना ते सगळं खोटं आहे. म्हणून याच्या कदापि आहारी जाऊ नका. मी शिव महापुराण कथाकार कुमार सागर महाराज लोहारेकर प्रत्येक शिव महापुराण कथेच्या माध्यमातून या शिव महापुराण कथेबरोबर हे समाजाचं प्रबोधन करणं माझं आद्य कर्तव्य समजतो. कारण
डोळ्यासमोर दिसणाऱ्या गोष्टी अंतकरणाला जाळतात, खातात, दुःख होतं. संतांनी आपल्यासाठी एवढं काही करून ठेवलेलं आहे, आपण फक्त ऐकून आणि सोडून देतो, याचं दुःख वाटतं आहे. या दुःखाची पावती म्हणून या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून तळमळीनं सांगेन. माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, पुन्हा एकदा सांगेन, या भावाचा शब्द ध्यानात ठेवा. या खोट्या प्रेमाच्या, खोट्या दुराचारी कृत्याच्या मागे लागू नका. आई वडिलांचे संस्कार, आई वडिलांनी दाखवलेला मार्ग, आई वडिलांनी आपल्याला दिलेलं ज्ञान, साधू संतांचं ज्ञान, शिवकथेचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्या. अन्यथा तुम्ही ज्याच्यावरती जीव लावताय, 1-2 वर्ष टाइमपास झाला, 3ऱ्या वर्षी ब्रेकअप झाला, तिथं काय होतं, मन दुखलं जातं आणि नको ते मनामध्ये वाईट विचार येतात. मी फाशी घेऊ का, मी विष पिऊ का, मी आत्महत्या करू का, असे विचार आपल्या मनामध्ये येतात. हे पहा, तुम्ही मेल्यानंतर तिला दुसरा मुलगा मिळेल, त्याला दुसरी मुलगी मिळेल, पण तुमच्या आईबापांना तुमच्यासारखा कर्तृत्ववान मुलगा आणि तुमच्यासारखी कर्तृत्ववान मुलगी कदापि मिळणार नाही. म्हणून या महाराजांचा भाऊ म्हणून साष्टांग प्रणिपात घालून तुम्हाला एक संदेश आहे की आपल्या आईबापाचे मान 4 चौघामध्ये खाली नाही गेली पाहिजे, असे कृत्य आपल्या हातून घडावे. चांगल्या मार्गावरती चलत राहा, सत्याचा मार्ग अवलंब करा. मी म्हणेन, तुम्ही चेहऱ्यावरची स्माइल कधीच कमी होऊ देऊ नका. तुम्हाला जो ड्रेस घालायचा आहे आनंदाने घाला, जो आयफोन घ्यायचा आहे आनंदाने घ्या, ज्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे आनंदाने घ्या, ज्या ट्युशनला ऍडमिशन घ्यायचे आहे आनंदाने घ्या. फ्रीली जीवन जगा, बंधनामध्ये जगू नका, कुणाच्या दबावाखाली जीवन जगू नका. अगदी असं फ्रीली जीवन जगा की तुम्ही जगत असताना तुमचा आदर्श घेऊन तुमच्या मैत्रिणीनं, तुमच्या मित्रानं जगलं पाहिजे. अशी ही शिव महापुराण कथा आपल्या जीवनामध्ये संस्कार देणारी आहे. माझ्या बहिणींनी शपथ घेतलेली आहे, त्याचं आपण पालन कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आता अनेक माता माऊल्यांनी, अनेक माझ्या बहिणींनी हात वरी करून शपथ घेतली होती की सप्ताह झाल्यानंतर आम्ही दिवस मावळ्याला शिवपाठ, हरिपाठ, पावलं खेळत आम्ही घेणार. घेतली होती की नाही? हां, तर त्याचं पालन कृतीमध्ये झालं पाहिजे. उद्याचा काल्याचा प्रसाद घ्या आणि परवापासून दिवस मावळ्याला एक जागा निवडा. एक म्हणण्यापेक्षा प्रत्येकाच्या दारामध्ये रोज व्हावं नामस्मरण. आज या मैत्रिणीच्या दारामध्ये गोल रिंगण मारायचं, 2 मैत्रिणींनी हातामध्ये हरिपाठ घ्यायचा, बाकीच्यांनी दोघींनी मागे म्हणायचा, हरिपाठ करा, हरिपाठ करा, पुण्याची गणना कोण करी. पाऊलं खेळत खेळत या ठिकाणी आपण या हरिपाठाचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्या. जी बहीण, जो भाऊ पुढच्या वर्षीपर्यंत मुखपाठ हरिपाठ करेल, न चुकता पूर्ण हरिपाठ म्हणेल, त्याला 1100 रुपयाचं बक्षीस कुमार सागरांच्या महाराजांच्या माध्यमातून मी जाहीर करतोय. जी बहीण, जो भाऊ 2 चुका त्या ठिकाणी निर्माण करेल, पूर्ण हरिपाठामधून ज्याच्या 2 चुका होतील त्यांना 501 रुपये बक्षीस, ज्यांची 1 चूक होईल त्यांना 251 रुपये बक्षीस. अशा प्रकारची बक्षीस वितरण सोहळा पुढच्या वर्षी आपण प्राप्त करून देणार आहोत. या तरी निमित्तानं आपण त्याच्या मागे लागाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सुज्ञ आहात, सुशिक्षित आहात, आपण याचं पालन नक्की कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जीवनामध्ये सुखी होण्यासाठी, जीवनामध्ये आनंददायी जीवन जगण्यासाठी, जीवनामध्ये आपल्यामध्येच सुख आणि समाधान शोधण्यासाठी शिव महापुराण कथेनं आपल्या समोर काही गोष्टी ठेवलेल्या आहेत. ज्या गोष्टी सेवा भाव अंतकरणाने आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्या. त्यामध्ये चूक झाली तर मान्य करा, समोरच्याचं मत विचारात घ्या, चांगल्या कामाची नेहमी स्तुती करा, आभार मानायला कधीच विसरू नका, मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा, नेहमी सतत हसतमुख रहा, दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा, कुणाच्याही व्यंगावर दुःखावर हसू नका, स्वतःची कुवत आणि ताकद ओळखा, टीका तक्रार यामध्ये वेळ घालवू नका. प्रत्येक वेळ आपल्या जीवनामध्ये ज्ञान कसं प्राप्त करून घेता येईल याचा विचार करा. जो व्यक्ती कणाकणाचा विचार करतो त्याची संपत्ती वाढते, जो व्यक्ती क्षणाक्षणाचा विचार करतो त्याच्या ज्ञानात वाढ होते. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू भवसागर तरुण जाण्यासाठी क्षणाक्षणाला आपल्या हिताचा विचार करा. टीका तक्रार यामध्ये वेळ न घालता अध्यात्माचं ज्ञान अवलोकन करून घ्या. कृतीपूर्व विचार करा, विचार करून कृती का केली असा विचार करू नका. लोकांच्या खांद्यावर आपलं दुःख लादू नका.
नेहमी क्रोधावर नियंत्रण ठेवा. रागामध्ये घेतलेला निर्णय आपल्याला खूप मोठं दुःख देतो. म्हणून रागामध्ये एक घोट पाणी, जसं आमची माय पिऊ लागली की नाही, एक घोट पाणी तोंडामध्ये धरायचं. राग शांत होईपर्यंत मध्ये घ्यायचं नाही, बाहेर थुंकायचं नाही. राग शांत झाला की गिळून टाकायचं. म्हणून आपल्याला हे अमृत आहे, पाणी म्हणजे अमृत आहे, जे क्रोधावर नियंत्रण ठेवेन. रागामध्ये घेतलेला निर्णय पुन्हा आपल्याला संकटात टाकतो. म्हणून क्रोधावर नेहमी नियंत्रण ठेवा. मैत्री भावना कायम मनी राहू द्या. नेहमी सत्याच्या बाजूने उभं राहा. सत्याची कास धरा. खोट्याला खोटच म्हणा, सत्याला सत्य म्हणा. कारण खोटं एक दिवस बाहेर निघतं, सत्याचा शेवटपर्यंत विजय होतो. एक दिन दूध का दूध, पाणी का पाणी होकर रहेगा. म्हणून या ठिकाणी नेहमी सत्याच्या बाजूने उभं राहा. इतरांना चांगली वागणूक द्या. तुम्हीही चांगलं वर्तन जीवनामध्ये प्राप्त करून घ्या. विचार करून बोला, बोलून विचारात पडू नका. सुखाचा गुणाकार, दुःखाचा भागाकार करा. वाहन चालवताना स्वतःची काळजी घ्या. फाजील आत्मविश्वास टाळा. आम्ही पाहिले आमच्या कारच्या समोर अनेक तरुण मुलं धूम मचाली गाडी घेतात, भुई 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 आवाज करतात. उजवीकडे गाडी पाडतात, डावीकडे गाडी पाडतात आणि 2 किलोमीटरवर जाऊन तोंडावर पडतात आणि दात पाडून घेतात. हॉस्पिटलमध्ये या टांग्याला वरती लटकावलं जातं. बस आता वर्षभर तसाच. म्हणून वाहन चालताना काळजी घ्या. फाजील आत्मविश्वास टाळा. अनेक मुलं हे की नाही कॉलेजच्या समोर भुई 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 गाडी करतात. कशासाठी करतात सगळ्यांना माहिती आहे, पण हे सगळं खोटं आहे बाबा. याच्यामध्ये काही अडकू नका. दुःख झालं तुमच्या मायबापांना बघावं लागतं. हानी झाली तुमच्या मायबापांना बघावं लागतं. ॲक्सिडेंट झाला तुमच्या मायबापांना बघावं लागतं. म्हणून फाजील आत्मविश्वास टाळा. चांगला मार्ग धरा. आपण शिवरायांचे मावळे आहोत. महात्मा बसवेश्वर महाराजांचे अनुयायी आहोत. साधू संतांचे दास आहोत. आपलं वर्तन कसं असावं, कीर्तन कशासाठी, वर्तन नीट करण्यासाठी हे की नाही, याच्यासाठी कथा आहे. जीवनातील व्यथा दूर व्हाव्या याचा विचार करून कृतीमध्ये आपण याचं उतरवण्याचा प्रयत्न करा. कामापुरती मैत्री ठेवू नका आणि खरी मैत्री गमावू नका. बऱ्याच वेळेला मित्राला जोपर्यंत काम आहे तोपर्यंत त्याचा उपयोग करून घेतो. काम सरल्यानंतर दूर लोटतो. मैत्रिणीचं सुद्धा तसंच आहे. कामापुरती मैत्री जपली जाते, काम झाल्यानंतर मैत्रिणीला दुरावलं जातं. पण तिथं जे दुःख होतं ते जगाच्या पाठीवर आपल्याला कुठंच होणार नाही. एक तरी जीवनामध्ये असा मित्र असावा, मैत्रीण असावी, आपलं मन तिथं हलकं करता यावं. मी तर म्हणत असतो एक तरी जीवनामध्ये अशी मैत्रीण असावी, असा मित्र असावा जिथं आपल्याला आपलं पुण्यही सांगता आलं पाहिजे आणि आपण केलेलं पापही सांगता आलं पाहिजे आणि मन हलकं झालं पाहिजे. अशा प्रकारची मैत्री भावना जीवनामध्ये ठेवा. एकत्र कुटुंब टिकवणं महत्वाचं आहे. एका दरवाजाचे 2 दरवाजे करू नका. शिव महापुराण कथा सांगते, निसर्गाने आपल्या शरीराची रचनाच अशी केलेली आहे की आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि स्वतःला लाथही मारू शकत नाही. म्हणूनच माणसाच्या जीवनात हितचिंतकाची आणि निंदकाची आवश्यकता आहे. निंदा का मतलब बुरा नहीं, निंदा का मतलब प्रगती की शुरुआत है. जर निंदाच नाही झाली तर तुम्ही प्रगती करू शकणार नाही. जेवढी तुमच्या जीवनामध्ये निंदा होत राहील तेवढा तुमचा झेंडा मोठा त्या ठिकाणी होत राहील. निंदकाचे घर असावे शेजारी. तुकाराम महाराजांनी निंदा पचवली. संत ज्ञानेश्वर माऊलींनी निंदा पचवली. म्हणून आज त्याच ज्ञानेश्वर माऊलींच्या या ज्ञानेश्वरीचं पारायण आपण या ठिकाणी करून त्या श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दाखवलेल्या मार्गावर चालू लागलेलो आहोत. साधू संतांनी निंदा पचवली म्हणून बदल असा झाला की ती साधू संत मरावे परी कीर्ती रूपी उरावे या अनुषंगाने या जगामध्ये वाढत आहेत. म्हणून या ठिकाणी निंदा होत आहे, आणखी होऊ द्या. निंदा जेवढी होईल तेवढं तुमची प्रगती आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, ज्यांच्या जीवनामध्ये रोज काही समस्या रोज काही नवी संकट आहेत तेच जीवन जगण्यात मजा आहे. ज्याच्या जीवनात संकट नाही, दुःख नाही, ते जीवन जगण्यात काहीच मजा नाही. म्हणून नवीन समस्या येत राहावी तरच या जन्माचं मोल आपल्याला या ठिकाणी कळत राहील. आयुष्यामध्ये जीवनामध्ये असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळ येईल तेव्हा तुमचा आरसा बनतील. कारण आरसा कधी खोटं बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.
शिवमहापुराण कथा सांगते, बोलायच्या आधी ऐकायला शिका, खर्च करायच्या आधी कमवायला शिका, लिहायच्या आधी विचार करायला शिका, हार मानण्याआधी प्रयत्न करायला शिका आणि मरायच्या आधी जगायला शिका. मरायच्या आधी जगायला शिका. जीवनात एवढ्याही चुका करू नका की पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल आणि रबराला एवढाही वापरू नका की जीवनाच्या अगोदर कागदच फाटून जाईल. जीवन जगताना संगत ही खूप महत्वाची आहे. संगतीमध्ये चांगल्यांच्या राहा, जीवन आनंददायी होईल. आपलं वय आणि पैसा यांच्यावर कधीच गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या एक दिवस संपत असतात. वय संपत, पैसा संपतो, कारण या दोघांना मोजलं जातं. वय किती आहे, पैसे किती रुपये आहेत असं मोजलं जातं. मृत्यूनंतरचं कटू सत्य सांगितलेलं आहे. पत्नी दरवाजापर्यंत, समाज स्मशानापर्यंत, पुत्र अग्निदानापर्यंत. फक्त आणि फक्त आपले चांगले कर्म शेवटपर्यंत आपल्या सोबत राहतात. जन्म दुसऱ्यानं दिला, नाव दुसऱ्यांनी ठेवलं, शिक्षण दुसऱ्यांनी दिलं, रोजगार दुसऱ्यांनी दिला, इज्जत दुसऱ्यांनी दिली, पहिली आणि शेवटची अंघोळ सुद्धा दुसरेच घालणार. मरणानंतर संपत्ती सुद्धा दुसरेच वाटून घेणार आणि स्मशानभूमीत सुद्धा दुसरेच घेऊन जाणार. तरी देखील पूर्ण आयुष्यभर माणसाला गर्व कोणत्या गोष्टीचा आहे हे मात्र कळायला भाग नाही. जिच्या उदरात जन्म होतो ती माता आणि जिच्या उदरात अस्त होतो ती माती, यातील वेलांटीचा फरक म्हणजेच माणसाचं जीवन आहे. दुःख इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक आपल्या माणसांना आठवतात, आणि धन इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळवून लोक नेहमी आपल्या माणसांना विसरतात. ही विचित्र गोष्ट आहे, याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. माणसाच्या शरीरात 70% पाणी आहे, पण जखम झाली की रक्त येतं आणि माणसाचं हृदय रक्ताचं बनलेलं असून हृदय दुखावलं की डोळ्यातून पाणी येतं. लोक म्हणतात माणसाची सही आणि स्वभाव कधीच बदलत नाही, पण मनाला जखम झाली की स्वभाव बदलतो आणि बोटायला जखम झाली की सही बदलते. म्हणून माणसाचा स्वभाव आणि माणसाची सही सुद्धा या दुःखामध्ये, संकटामध्ये बदलत असते. जीवनामध्ये डॉक्टर साहेबांची गोळी 4 दिवसासाठी कामी येईल, तेवढ्या पुरता आजार कमी करण्यासाठी, पण शिव महापुराण सांगितलेली औषध, शिव महापुराण कथेनं सांगितलेलं ज्ञान रूपी गोळी शेवटच्या क्षणापर्यंत कामी येणार आहे. म्हणून आपण जीवनामध्ये शिव महापुराण कथा रूपी गोळी आपण अंतःकरणामध्ये प्राप्त करून घ्या. जीवनात गोळी आणि सलाईन पेक्षा प्रभावी औषध कोणतं आहे, शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे. लवकर झोपणं आणि लवकर उठणं हे औषध आहे. सकाळी देवाचं स्मरण करणं हे औषध आहे. योग, प्राणायाम आणि व्यायाम करणं हे औषध आहे. उपवास हे सर्व रोगावर औषध आहे, पण निराहार राहून. सूर्यप्रकाश डोक्यावर घेणं हे देखील औषध आहे. मातीच्या भांड्यातील पाणी पिणं हे देखील औषध आहे. टाळ्या वाजवणं हे सुद्धा औषध आहे. चांगलं खाणं, चांगलं पिणं हे सुद्धा औषध आहे. पाणी पिणं, उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त भरपूर पाणी पिणं आणि विचारपूर्वक खाणं हे सुद्धा औषध आहे. जेवल्यानंतर वज्रासनात बसणं हे औषध आहे. आनंदी राहण्याचा निर्णय घेणं हे देखील औषध आहे. कधी कधी शांत राहणं हे देखील औषध आहे. हसत राहणं, विनोद करत राहणं हे देखील औषध आहे. नेहमी समाधानी राहणं औषध आहे. मनाची आणि शरीराची शांती ठेवणं हे औषध आहे. प्रामाणिकपणा आणि सकारात्मकता ठेवणं हे औषध आहे. निस्वार्थ प्रेम आणि भावना देखील औषध आहे. इतरांचं भलन करणं औषध आहे. पुण्य देणारं काम करणं औषध आहे. इतरांसोबत एकरूप होऊन राहणं औषध आहे. कुटुंबाबरोबर जेवण करणं, खाणं पिणं औषध आहे. प्रत्येक खरा आणि चांगला मित्र पैशाशिवाय मैत्रीमध्ये राहणं
संपूर्ण वैद्यकीय दुकानासारखं औषध आहे. शांत, व्यस्त, निरोगी आणि उत्साही राहणं औषध आहे. प्रत्येक नवीन दिवसाचा पूर्णपणे आनंद घेणं औषध आहे. आणि हे जेवढं ऐकलंय हा संदेश एखाद्या पुढील व्यक्तीला सांगणं हे सुद्धा एक औषध आहे. हे सुद्धा एक औषध आहे. निसर्गाची महानता समजून घेणं हे सुद्धा या ठिकाणी औषध आहे. म्हणून भक्ती करण्याचे अनेक मार्ग आहेत. जसे की देवाच्या पवित्र नावाचा जप करणं, प्रार्थना करणं, देवाच्या देवतेची पूजा करणं, निस्वार्थ कर्म करणं, भक्तांची सेवा करणं आणि भक्ती गीत गायन म्हणणं. भक्ती ही देवाप्रती प्रेम, विश्वास आणि समर्पण व्यक्त करण्याची एक पद्धत आहे. ज्या योगे मनाला शुद्ध करून आध्यात्मिक कौशल्य जागृत करता येतं. भक्तीचे काही मुख्य प्रकार सांगितलेले आहेत. देवाच्या नावाचा जप करणे, देवाच्या पवित्र नामाचा जप करणे हे भक्तीचे एक महत्वाचे अंग आहे, ज्यानं मन आपलं शुद्ध होतं. पूजा आणि प्रार्थना, देवाची आवडती प्रतिमा किंवा प्रतिनिधित्व असलेली वेदी तयार करून फुलं, फळं किंवा धूप अर्पण करून पूजा करणं आणि प्रार्थना करणं हे भक्तीचे एक रूप सांगितलेलं आहे. निस्वार्थ कर्म, कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता इतरांना मदत करणं किंवा सेवा करणं याला निस्वार्थ कर्म म्हणतात, जो भक्तीचाच एक भाग आहे. श्रवण आणि कीर्तन, देवाबद्दल ऐकणं, श्रवण करणं आणि देवाची स्तुती करणारी भजन म्हणणं, कीर्तन हे देखील भक्तीचा मार्ग आहे. श्रीमद शिवमहापुराण कथा, भागवत कथा पठण या पवित्र ग्रंथाचे पठन करणे ही भक्तीची एक शक्तिशाली क्रिया आहे, असे रूप गोस्वामी महाराज सांगत आहेत. भक्तीचं महत्व आहे आध्यात्मिक शुद्धीकरण. भक्तीमध्ये मग्न राहिल्याने साधकाची चेतना शुद्ध होते आणि जन्मजात आध्यात्मिक कौशल्ये जागृत होतात. सकारात्मकतेचा प्रसार, भक्ती तुम्हाला सर्व प्रकारच्या नकारात्मकतेपासून दूर ठेवण्यास मदत करते आणि समाजातील वाईट घटकांची जाणीव करून देते. देवांशी जोडणी, भक्ती हा देवाला प्रेम आणि विश्वासाने जोडण्याचा एक मार्ग आहे, जो मनाला शांती देतो. आणि म्हणून या जगाच्या पाठीवर साधू संतांनी भावशुद्ध, प्रेमपूर्वक भजनाची, कीर्तनाची परंपरा जोपासली आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक देवादिदेव महादेवाची सेवा केली. खऱ्या अर्थानं देवांना भगवंताची प्राप्ती झाली आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आपलं स्वहित आणि कल्याण प्राप्त करून घेतलेलं आहे. म्हणून ही भक्ती करत असताना, हा परमार्थ करत असताना धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही पुरुषार्थाची प्राप्ती व्हावी असा विचार ज्याच्या मनामध्ये आहे, आतापर्यंत सांगितलेल्या सगळ्या गोष्टीचं कृतीमध्ये उतरवून पालन करण्याचा प्रयत्न करा. शिव महापुराण कथा सांगते, नेहमी हळू बोला, राग राग करू नका, भांडण करू नका, हळू बोला, शांती मिळेल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. सेवा करा, शक्ती मिळेल. सहन करा, देव पण मिळेल. श्रम करा, धनरूपी लक्ष्मी मिळेल. सहाय्य करा, सोबत मिळेल. विचार करा, ज्ञान मिळेल. समाधानी रहा, सुख मिळेल. कर्तव्य करा, मोक्ष मिळेल. आणि म्हणून या सांगितलेल्या गोष्टीचं आपण रात्रंदिवस पालन करा. त्या मार्गावरती चाला. इतरत्र आपल्याला कुठं जायची गरज पडणार नाही. कथा श्रवण करताना, कथा सांगताना, कीर्तन श्रवण करताना, कीर्तन सांगताना, सप्ताहाचं आयोजन नियोजन करताना, यामध्ये सहभाग घेताना लोक बोलत असतात. लोकांचं बोलणं म्हणजे आप्पा दोन्हीकडून असतं. चांगलं केलं तरी बोलतात, वाईट केलं तरी बोलतात. जसा तबला दोन्हीकडून वाजतो की नाही, धिन्ना धिन दिनांग, तसा लोकांच्या बोलण्याचा आवाज सुद्धा दोन्ही बाजून असतो. हसलं तर का हसला म्हणतात, रडलं तर का रडतोय म्हणतात. लोक हे दोन तोंडी असतात. लोक कसे असतात हे लक्षपूर्वक ऐका, सावधान बसून ऐका आणि शेवटी काय करायचं हे मी सांगतो, त्या मार्गाने चाला. लोक काय म्हणतील म्हणून जगणं थांबवू नका. आपण कसंही वागलं तरी लोक आपल्याला बोलतातच, हे की नाही.
कित्येक वेळा एखादा माणूस काही करण्या वाचून थांबतो, त्याच्या मागचं कारण आहे लोक काय म्हणतील. आता लोक काय म्हणतात लक्षपूर्वक ऐका. पैसा असून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात, पैसा बऱ्याच पैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात. सगळ्यांशी मन मोकळेपणानं बोललो तर बकबक करतो म्हणतात, कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात. भरपूर दान धर्म केला तर 2 नंबर पैसेवाला म्हणतात, दान धर्म नाही केला तर कंजूस म्हणतात. नोकरी केली तर याला दुसरा पर्याय नव्हता म्हणतात, नोकरी नाही केली तर मायबापाच्या जीवावर खातो म्हणतात. लग्न लवकर नाही केलं तर याला कोण मुलगी नाही देत म्हणतात, लग्न लवकर केलं तर पोरग बिघडलं होतं म्हणतात. गोऱ्या मुलीसोबत लग्न केलं तर मुलीत काहीतरी दोष म्हणतात, आणि सावळ्या मुलीसोबत लग्न केलं तर याला भेटत नव्हते म्हणून केली म्हणतात. दिवस मावळायला चावडीत गप्पा मारत बसलं तर रिकाम टेकडा म्हणतात, आणि घरी बसून राहिलं तर घर बशा म्हणतात. भजनाला गेलं तर मोकळा आहे, याला काही काम धंदा नाही म्हणतात. भजनाला नाही गेलं तर हा नास्तिक आहे म्हणतात. कथा कीर्तन करू लागलो तर फुकटचं नारळ दक्षिणा येते म्हणून करू लागला म्हणतात. कथा कीर्तन बंद केले तर काहीतरी गोंधळ केला असणार म्हणतात. अन्नदान केले तर कुठं भारी केलं, रेशनच खाऊ घातलं म्हणतात. अन्नदान नाही केलं तर त्यालाच पुरत नाही, तो कुठं दुसऱ्याला खाऊ घालणार म्हणतात. बायकोचं ऐकलं तर बायकोचा बैल म्हणतात, बायकोचं नाही ऐकलं तर बाहेर काहीतरी भानगड आहे म्हणतात. सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर याला काही काम धंदा नाही म्हणतात. समाजासाठी काही नाही केलं तर हा काय कामाचा नाही म्हणतात. तब्येत खाऊन पिऊन चांगली केली तर फुकटचं खाऊन सुटलाय म्हणतात. रनिंग करून जिम लावून तब्येत कमी केली तर याला काहीतरी आजार झाला असणार असं म्हणतात. समाजासाठी काही केलं याच्या पाठीमागे स्वार्थ आहे असं म्हणतात. समाजासाठी काही नाही केलं तर हा काय कामाचा नाही म्हणतात. हा काय कामाचा नाही म्हणतात. हा काय कामाचा नाही म्हणतात. लोक असेच असतात. लोकांचं असं आहे, लोक पायी चालू देत नाही आणि बसणाऱ्याला बसू देत नाही, नांदणारीला नांदू देत नाही, जाणारीला जाऊ देत नाही. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. लोकांच्या मनाकडे लक्ष देऊ नका. या कानानं ऐकून त्या कानानं सोडून द्या. मनाला विचारा, ईश्वर भक्तीमध्ये राहा, सत्याचा मार्ग निवडा, असत्य मार्गाने चालू नका. सत्यवाणी बोला, खोटं बोलू नका. भक्ती करा, परमार्थ करा, अध्यात्मामध्ये राहा. आई वडिलांची सेवा करा, देश सेवा करा, धर्म सेवा करा. अनेक दान आहेत, ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान, दक्षिणादान. अनेक दान जीवनामध्ये आपल्या हातून करत चला. धर्माच्या कार्यामध्ये रहा. चाहे हम सब दिखने के लिए अनेक हो, लेकिन हम सब हिंदू एक हो, अशी व्याख्या पुराणामध्ये आलेली आहे. त्याचं आपण जीवनामध्ये पालन करा. लोकांना बोलू द्या. लोक बोलतात, आपण आपलं काम चांगलं करत चला. लोकांनी असं बोलावं, आपण अशी प्रगती करावी की जे लोक आपल्याला वाईट काळामध्ये त्रास दिले, वाईट काळामध्ये बोलले, आपलं चांगलं कार्य पाहून त्यांनीच आपल्यासाठी टाळ्या वाजवाव्या. अशा प्रकारचं कार्य आपल्या हातून झालं पाहिजे. स्वामी विवेकानंद जी म्हणतात, द हार्डर द स्ट्रगल द ग्रेटर विल बी द विक्टोरी म्हणतात. जीवन में जितना कठिन संघर्ष होगा, जीत उतनी शानदार होगी. जीवनामध्ये जेवढे संकट येतील तेवढं तुमचा विजय निश्चित आहे. म्हणून या संकटांना सामोरी जा, विजयाच्या प्राप्तीकडे चालत राहा. देव संकट त्याच्याच वाट्याला देतो ज्याच्यामध्ये ते संकट पेलण्याची ताकद आहे. त्याच्यावरती मात करा आणि पुढे राहा. लोकांना वाटतं याला गरिबी आली, याचं सगळं संपलं, तर त्यावेळेस या ठिकाणी सुरुवात झाली पाहिजे. शिव महापुराण की कथा कहती है, द एंड इज द बिगिनिंग, अंत अस्ति प्रारंभः. जिथं लोकांना वाटतं फुल स्टॉप लागला, तिथून नव्याने सुरुवात करा. असं कार्य करा की ज्या लोकांनी तुम्हाला फुल स्टॉप लागला म्हणून तुम्हाला हिनवलं, टाकून बोललं, अपमान केला, तेच लोक तुमच्या टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करतील. असं जीवनामध्ये कार्य करा. ही शिव महापुराण कथा वारंवार आपल्याला प्राप्त होणार नाही. वर्षभर हे चार्जिंग, हे ज्ञान, हे प्रसाद घेऊन, हे रेंज घेऊन वर्षभर स्मरणामध्ये ठेवा. अशा प्रकारची मंगल कामना करतोय. जो जन्माला आला तो मरणार आहे.
जातानाही लाकड आहेत, येतानाही लाकड आहे. लाकडाशिवाय आपलं काही नाहीये, आहे की नाही? जन्म झाला खाटावर, लग्न लागलं पाटावर, शेवट झाला घाटावर. तरी सुद्धा माणसाचं पूर्ण आयुष्यभर लक्ष फक्त आणि फक्त नोटावर. याच्यामध्येच माणूस अडकून पडलेला आहे. याच्यातून लक्ष काढा. अध्यात्म परमार्थाच्या मार्गाला या ठिकाणी एकीकडे डोली चाललेली आहे आणि एकीकडे अंतयात्रा चाललेली आहे. दोन्ही मध्ये सुवासीन माता माऊल्या आहेत आणि त्या एकमेकांना त्या ठिकाणी बोलू लागलेल्या आहेत. एक डोली चली एक अर्थी चली, ओ एक डोली चली एक अर्थी चली, फर्क दोनों में क्या है बता दे ससी, फर्क दोनों में क्या है बता दे ससी, फर्क दोनों में क्या है बता दे ससी. एक डोली चली एक अर्थी चली, एक डोली चली एक अर्थी चली, फर्क दोनों में क्या है बता दे सकी, फर्क दोनों में क्या है बता दे सकी, फर्क दोनों में क्या है बता दे सकी. एक डोली चली एक अर्थी चली, हो आ एक डोली चली एक अर्थी चली, फर्क दोनों में क्या है बता दे ससी, फर्क दोनों में क्या है बता दे ससी. डोली चली एक अर्थी चली, एक डोली चली एक अर्थी चली, फर्क दोनों में क्या है बता दे सकी, फर्क दोनों में क्या है बता दे सकी, फर्क दोनों में क्या है बता दे सकी. चार तुझ में लगे चार मुझ में लगे, चार तुझ में लगे चार मुझ में लगे. डोली घेऊन जाताना त्या डोलीला सुद्धा 4 लाकड, अर्थी घेऊन जाणाऱ्या सुहासिनीला सुद्धा 4 लाकड. एकमेकांमध्ये चर्चा सुरू आहे, श्रवण करा. चार तुझ में लगे चार मुझ में लगे, चार तुझ में लगे चार मुझ में लगे. फूल तुझ पर चढ़े फूल मुझ पर चढ़े, फूल तुझ पर चढ़े फूल मुझ पर चढ़े, फर्क दोनों में क्या है बता दे सकी, फर्क दोनों में क्या है बता दे सकी. तू पिया को चली मैं पिया से चली, तू पिया को चली मैं पिया से चली, फर्क दोनों में क्या है बता दे सकी, फर्क दोनों में क्या है बता दे सकी. फर्क दोनों में क्या है बता दे सकी, फर्क दोनों में क्या है बता दे सकी. मांग तेरी भरी मांग मेरी भरी, मांग तेरी भरी मांग मेरी भरी. डोलीमध्ये जाणाऱ्या सुहासिनीला, या तिरडीवर असणाऱ्या सुहासिनीनं बोललेलं आहे, तुझ्या ज्याला काय म्हणतात इकडच्या भागामध्ये सिंदूर ना, हा, तुझ्या भांगामध्ये तुझ्या पतीनं सिंदूर भरलं, तू ही सुहासीन आणि मी ही सुहासीन म्हणून मला जाताना माझ्या सुद्धा डोक्यामध्ये भांगामध्ये सिंदूर भरलं. ती डोली आणि ती तिरडी एकमेकांमध्ये अर्थी बोलू लागलेली आहे. मांग तेरी भरी मांग मेरी भरी, मांग तेरी भरी मांग मेरी भरी. चूड़ी तेरी हरी चूड़ी मेरी हरी, चूड़ी तेरी हरी चूड़ी मेरी हरी. फर्क दोनों में क्या है बता दे सकी, फर्क दोनों में क्या है बता
अलविदा हो चली, तू विदा हो चली, मैं अलविदा हो चली। फर्क दोनों में क्या है बता दे सखी, फर्क दोनों में क्या है बता दे सखी, दोनों में क्या है बता दे सखी, फर्क दोनों में क्या है बता दे सखी। तुझे देखे पिया तेरे हंसते हुए, तुझे देखे पिया मुझे हंसते हुए, मुझे देखे पिया तेरे रोते हुए, तुझे देखे पिया मुझे रोते हुए। अर्थीमध्ये असलेली सुहासिनी डोलीतल्या सुहासिनीला बोलते आहे, तुझे पती पाहुणे रावळे तुझ्याकडे हसून पाहत आहे, माझे पती माझे पाहुणे माझ्याकडे रडून पाहत आहे। दोघांमध्ये संवाद चाललेला आहे, श्रवण करा। तुझे देखे पिया तेरे हंसते हुए, तुझे देखे पिया मुझे हंसते हुए, मुझे देखे पिया मेरे रोते हुए, मुझे देखे पिया मुझे रोते हुए। फर्क दोनों में क्या है बता दे सखी, फर्क दोनों में क्या है बता दे सखी। तेरी सालगिरह पे मेरी बरसी हुई, तेरी सालगिरह पे मेरी बरसी हुई, फर्क दोनों में क्या है बता दे सखी, फर्क दोनों में क्या है बता दे सखी। दोनों में क्या है बता दे सखी, फर्क दोनों में क्या है बता दे सखी। तू तो बैठ के चली मैं लेट के चली, तू तो बैठ के चली मैं तो लेट के चली। फरक एवढाच आहे, मी झोपून चालले स्मशानाकडे आणि तू बसून चालले सासरी। एकीकडे आनंद आहे, एकीकडे दुःख आहे, दोन्हीही लाकडावरती विराजमान आहेत, आपलं आहे तरी काय। ही अर्थीमध्ये असलेली सुहासिन डोलीतल्या सुहासिनीला बोलू लागली आहे, तू तो बैठ के चली मैं लेट के चली, तू तो बैठ के चली मैं तो लेट के चली। तू घर बसाने चली मैं शमशान चली, घर बसाने चली मैं शमशान में चली। फर्क दोनों में क्या है बता दे बता दे सखी, सखी 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 सखी। लकड़ी से चली और मैं लकड़ी में जली, तू लकड़ी से चली मैं लकड़ी में जली। हर घर दोनों में क्या है
फर्क दोनों में क्या है बता दे सखी फर्क दोनों में क्या है बता दे सखी फर्क दोनों में क्या है बता दे सखी एक डोली चली एक अर्थी चली एक डोली चली एक अर्थी चली फर्क दोनों में क्या है बता दे सखी 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 फर्क दोनों में क्या है बता नमः पार्वती शिव हर 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 जन्म लाकडामध्ये मृत्यू लाकडामध्ये कसलाही गर्व करू नका मातीचं धन मातीला जाणार आहे गेल्या वर्षीपासून या वर्षीपर्यंत आपण कुमार सागर महाराजांनाही शिवकथा सांगण्याचं सौभाग्य प्राप्त करून दिलात त्याबद्दल आपण सर्वांचं मनापासून आदरपूर्वक अभिनंदन आभार व्यक्त करतो पार्वती खंड या शिव महापुराण कथेने या वर्षीच्या या शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करत असताना या शिव महापुराण कथेमध्ये ज्यांनी आम्हाला गेल्या वर्षीपासून या वर्षीपर्यंत या शिव महापुराण सांगण्याचं सौभाग्य प्राप्त करून दिले असे प्रेमळ अंतकरणाचे शिवभक्तीपरायण सौ श्री बालकिशनजी जगन्नाथ बाहेती परिवार यांनी केलेला अट्टहास यांनी या शिव महापुराण कथेचं केलेलं आयोजन किती जणांना अगदी उत्साही आणि प्रसन्न अंतकरणाने आवडलं टाळ्यांच्या गजरामध्ये सांगा टाळ्या छान वाजतायत याचा अर्थ आहे की आपला सप्ताह सफल झाला मी तर म्हणेन एवढ्या उन्हाताणामध्ये माझ्या या माता माऊल्या माझ्या बहिणी माझे भाऊ माझे पिता एवढ्या उन्हामध्ये एवढ्या वाऱ्यामध्ये आपण वेळातून वेळ काढून ही कथा सुरू होण्या अगोदर इथं थांबलात आलात ही कथा गोड करून श्रवण केलात प्रसन्न चित्ताने राहिलात याच्यावरूनच हे लक्षात येतं की ही तिल्लेश्वर महादेवाची ही जागा आहे ना ही जागृत देवस्थान आहे इथं बोललेला प्रत्येक शब्द पूर्णत्वास जातो म्हणून या तिल्लेश्वर महादेवाजवळ तुम्ही नवस सायास करा ज्याने आपल्या तिल्लेश्वर महादेवाच्या कृपा आशीर्वादानं आपल्या जीवनातील सर्व दुःखाचं संकटाचं निवारण होणार आहे अशी ही पवित्र भूमी आहे ज्या भूमीकडे आपल्याला 11:30-12 वाजले की आपलं मन ओढायचं कुठं जायचं आहे तिल्लेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये जायचंय कुठं जायचंय तिल्लेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये जायचंय मन ओढायचं इथपर्यंत आणायचं अशी ही पवित्र जागृत तीर्थक्षेत्राची ही जागा आहे बाहेर त्या आप्पांनी अगदी प्रपंचातून आपला 24 तास पूर्ण वेळ 7 दिवस हे झाले पण याचं नियोजन अगदी गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे अगदी आपल्या प्रपंचातून बहुमूल्य वेळ दिला कशासाठी सर्वे भवंतु सुखीनाम या ज्ञानाच्या माध्यमातून सगळ्यांना सुख मिळावं सगळे आनंदी राहावे सगळ्यांना मनातील संकल्प पूर्णत्वास सिद्धत्वास जावे याच्यासाठी बाहेत्याप्पांनी या कथेचं आयोजन केलं बाहेत्याप्पांना हे कार्य करत असताना गावातल्या सर्व ग्रामस्थांनी आयोजक संयोजक नियोजन सप्ताह कमिटींनी अगदी मोलाचं सहकार्य केलं त्या सर्व सप्ताह समितील पदाधिकाऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा या सप्ताहासाठी आपले पती 1100 रुपये देणार होते पण पत्नीनं सांगितलं 1100 नको 500च द्या असं म्हणले का खरं बोला नाही ना असं नाही म्हणायचं एखादी वेळी पतिराया दिवाळीची साडी राहू द्या गुढीपाडव्याचं सोनं राहू द्या दिवाळीचं सोनं राहू द्या पण गावात सप्ताह सुरू आहे दरवर्षी 1100 देता खर्चा खूप होतो आहे वरचीवर महागाई वाढते
आपण 2100 रुपये माझ्या साडीचे 1100 रुपये इथं दान करूया. असं ज्यावेळेस एखादी पत्नी आपल्या पतीला म्हणेल, जगाचा अधिपती 2100 रुपयाचे 21,000 तुम्हाला कोणत्याही रूपानं परत करणार आहे. याच्यासाठी 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दान दिलेल्या सर्व सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. अगदी पहिल्या दिवसापासून उद्याच्या काल्याच्या महाप्रसादापर्यंत ज्यांनी अन्नदान सेवा केलेली आहे त्या सर्व सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. या सप्ताहामध्ये थंड पाणी तथा चहाची व्यवस्था केलेल्या सर्व सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. या सप्ताहामध्ये ज्यांनी अन्नदान बनवलं असे आचारी, स्वयंपाक बनवणाऱ्या माता, मावल्या, भांडी धुणारी सर्व माता, पिता, बंधुवर्ग यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. या मंदिर प्रांगणामध्ये चटई अंथरणाऱ्यापासून उचलणाऱ्यापर्यंत, झाडून काढणाऱ्यापासून स्वच्छता देणाऱ्या सर्व सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. हा मंडप वाऱ्याने उडू नये. पहिल्या वर्षी आम्ही आलो होतो, तुम्ही होतो, कोण कोण होतो? सगळे होतो. आम्ही खाली गायनाला होतो. आवटे आप्पांनी मला ओळखलं नाही. दुसऱ्या वर्षी आल्यावर कन्फ्युजन मध्ये होते. हे तर महाराज मी कुठंतरी पाहिलेत. मग नंबर पाहिला माझा. महाराज हा नंबर तुमचाच आहे? तुमचा माझ्याकडे नंबर आहे. लगेच डायल केला, आला कुमार सागर महाराज लोहारेकर. गेल्या वर्षी आलेले महाराज, हो मी शिवकथाकार महाराजच होतो, फक्त आपल्या काशीनाथ बापूंना गायनाची अडचण होती आणि माझी कथा तिकडे संध्याकाळी वालोरला चालू होती, म्हणून दुपारच्या वेळेमध्ये मी माझ्या गुरुला साथ द्यावी म्हणून निस्वार्थ अशी सेवा पहिल्या वर्षी इथं केली. पहिल्या दिवशी इथे येऊन मी गायनाला बसलो. ऑर्गनवरती मी होतो. ऑर्गन सुरू केलं, गायन सुरू झालं. अशी वावटाळ सुटली, असा वारा आला. मंडप तर उडालाच, मंडप बरोबर साऊंड सुद्धा उडाली. साऊंड बरोबर काही माता मौल्या सुद्धा आदर झाल्या. आठवते मला गेल्या वर्षी, त्या पहिल्या वर्षीचं असा प्रसंग आहे. तर त्या प्रसंगामध्ये असा प्रसंग पुन्हा येऊ नये याच्यासाठी या सुंदर ट्रायल्या या ठिकाणी लावल्या. या ट्रायल्याची व्यवस्था केलेल्या सर्व सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये विण्याची सेवा केलेल्या सर्व सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये पहाटेच्या काकड्यापासून पुन्हा पहाटेच्या काकड्यापर्यंत सेवा दिलेल्या सर्व महिला पुरुष भजनी मंडळांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. या 7 दिवसीय अखंड हरिनाम यज्ञ सोहळ्यामध्ये ज्यांनी सुंदर अशा प्रकारच्या गायनाची, मृदंगाची या ठिकाणी साथ केलेली आहे, असे सर्वच गायक, वादक, गायन सम्राट, मृदंग सम्राट सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये या सप्ताहासाठी नियोजन केलेली समस्त युवक व नवतरुण मंडळी मोठेवाडी यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये मंडप, साऊंड सिस्टम सौजन्य सेवा केलेले श्री थोरात साऊंड सिस्टम सर्व्हिस मोठेवाडीचे ओनर विष्णुदादा वीर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये लाईटची व्यवस्था केलेली सर्व श्री तुकाराम रासवे, महादेवी, रामाबा खेत्री, माऊले पाष्टे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. पहारेकरी म्हणून सर्व श्री संदीपान यादव, बाबूदादा खेत्री, नवनाथ रासवे, वसंत बल्लाळे, श्रीकृष्ण थोरात, मल्लिकार्जुन जाधव याच्याबरोबर सर्व विण्याची सेवा दिलेल्या सर्व सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आचारी म्हणून शिव ढालेश्वर केटरर्स ढालेगावचे ओनर नारायण घटमल आप्पांसाठी एकदा जोरदार टाळ्या. या पत्रिकेचं सौजन्य दिलेले पवन सीड्स फर्टिलायझर बस स्टँड समोर पात्री प्रो प्रा गोविंद बालकिशनजी बाहेते यांच्यासाठी जोरदार टाळ्या. या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये ही शिव महापुराण कथा यजमान घेऊन सर्वस्वी कुमार सागर महाराजांची व्यवस्था केलेली श्री बालकिशनजी जगन्नाथ बाहेती यांच्यासाठी जोरदार टाळ्या. या 7 दिवसीय महापर्व काळामध्ये संगीत शिवकथाकार कुमार सागर महाराज लोहारेकर यांच्या स्नान पूजा प्रसादाची व्यवस्था केलेली सर्व आवटे परिवार, यामध्ये शिवभक्ती परायण अशोकप्पा, शिवलिंग आप्पा आवटे परिवार यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आप्पा थोडं जवळ या, आता का इथं थोडं जवळ या, माझ्या जवळ या, इथं वरती या. कल्याण मगाचा हार कुठं आहे? घातलाय का? एक हारानं ही पुष्पगुच्छ गायित आहे.
आमचे आवटे आप्पा म्हणजे अगदी गुरुभक्तीमध्ये तत्पर असतात बरं का. आवटे आप्पा दिवसभर शेतामध्ये कष्ट करायचे आणि रात्री मी घरी येऊन येत असताना 2-4 फोन आप्पांचे मला राहायचे. अगदी घरच्यांसारखं प्रेम, डोळ्यात पाणी यावं. आता जाताना माझ्या डोळ्यात पाणीच येणार आहे. फक्त माझी थोडी तब्येत कमजोर असल्यामुळे मी स्वतःला स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करतोय. माझं शिव हर हर शिव महापुराण भगवान की, कैलाशपति भगवान की. शिव के दास कभी न उदास, आरती को करो शुरुआत. करू शंभू देवा देवाधी देव महादेवा. आरती करू शंभू देवा देवाधी देव महादेवा. आरती करू शंभू देवा देवाधी देव महादेवा. आरती करू शंभू देवा देवाधी देव महादेवा. हो जलभस्माने पूजा करूनी बेलवाहू चरणाला, पाहुणी ऐसी भोली भक्ती मनी शंभू देव हसला. भक्त तारणारा देव हा भोला, त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभू देवा देवाधी देव महादेवा. हो धूप दीप लावून नैवेद्य दाखवू मुखाला, पाहुणी ऐसी गोड भक्ती मनी शंभू संतोषला. दान देणारा सुखाचा धरा, त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभू देवा देवाधी देव महादेवा. हो शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला, भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला. शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला, भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला. कुमार गाई हाक देव मारी, कुमार गाई हाक देव मारी, त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभू देवा देवाधी देव महादेवा. आरती करू शंभू देवा देवाधी देव महादेवा. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारं सुधीन्द्राय सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि चैतन्यमामि. गुणातीतकाण्डं परब्रह्म शब्दं सुविचारदेवं भवानन्दं. उमानाथमीशं शराजं मनाशं स्वयं रुद्रलिङ्गं नमामि. महादेव देवं महापापनाशं चिदाभस्मलिङ्गं नमामि. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारं सुधीन्द्राय, संसारसारं सुधीन्द्राय, संसारसारं सुधीन्द्राय.